साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार प्रणिती शिंदे आणि इंदापूरचा पाणी प्रश्न येताच पालकमंत्री भरणे मामा प्रेसमधून उठले। नेमकं काय घडलं पालकमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पहा। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। दरम्यान सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण मेत्रे यांच्या अंत्यविधीला उसळलेली गर्दी आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेले कंटेनमेंट झोन यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे। राजकीय दबावाखाली पोलीस प्रशासन नागरिकांवर कारवाई करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे। यावर आपली प्रतिक्रिया काय असा सवाल उपस्थित करताच पालकमंत्री काय म्हणाले पहा। 100% तुमचं बरोबर आहे। तुमच्या मध्ये आता मला समजले बाबतीत चौकशी करून पण प्रशासनाच्या पाठीच्या आहात का एवढाच प्रश्न आहे। कारण 100% प्रशासन शेवटी प्रशासनाच्या पाठीमाग ऐका ना, शेवटी जे चांगलं काम करतायत त्यांच्या आपल्याला पाठीमागे राहावं आणि शेवटी प्रशासन तर काय शेवटी ते पण माणसं आहेत। शेवटी त्यांना जे सरकारी नियम आहेत जे काय त्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे त्या गोष्टी करत असतील। ऐका ना, तर त्यामुळं माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे, मी तुम्ही आता मला सांगितलं बाबतीत चौकशी करून निश्चित प्रकारे केली। दरम्यान इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे। यावर इंदापूरच्या नागरिकांना काय आवाहन कराल असा प्रश्न विचारला तेव्हा प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूरमध्ये रस्त्यावर उजळा जाणार जातोय तिथं घोषणा देत आहेत सोलापूर मुर्दाबादच्या आणि बघा ह्या विषयावर मला काही बोलायचं नाही। असं किमान त्या लोकांना आवाहन तरी केलं पाहिजे। आव्हान ऐका आपल्या इंदापूर ठीक आहे, आव्हान त्यांना करू सांगितलेले। त्यांना काल बाहेर होतो 4-5 दिवस जरा गावाला आलतो, मी रात्री आलो, त्यांना सगळ्यांना समजून सांगितलेले असे प्रश्न वगैरे कोणाला देऊन पुन्हा कोणाचे करून काय उपयोग होत नाही। ऐका ना, कसं होतं उलट सुलट एकमेकाला होतं, जाऊ ते सांगितलेलं त्यांना आपण व्यवस्थित होईल, आता काय अडचण होणार नाही। आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून ते उठले आणि इंदापूरच्या पाणी प्रश्नावर आणि स्थानिक आमदारांच्या संदर्भात आलेल्या प्रश्नावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे तोंड पडलेले दिसले।